नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूर या कार्यालयाचे पत्र निर्गमित झाले आहे। सदरील पत्र हे मुख्याध्यापक खाजगी प्राथमिक अंशतः अनुदानित सर्व शाळा जिल्हा लातूर यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे खाजगी प्राथमिक शाळांना 20%, 40% व 60% व वाढीव 20% अनुदानाबाबत। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषय आपणास कळविण्यात येते की आपली शाळा यापूर्वी शाळा शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार 20%, 40%, 60% अनुदानास पात्र ठरलेले असून संदर्भ क्रमांक 4 अन्वये वाढीव 20% अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याने त्यासाठी सदर शासन निर्णयात खालील प्रमाणे तपासणी सूची निश्चित करण्यात आलेली असून अघोषित पात्र शाळेस 20% व अंशतः अनुदानित शाळेस वाढीव 20% अनुदान आदेश वितरित करण्यासाठी खालील अभिलेखासह प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावा। नंबर 1, सदरहून शाळेस अनुदानासाठी पात्र करण्यापूर्वी सदर शाळेचे वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा मान्यतेबाबतचे सर्व शासन आदेश सादर करावे। नंबर 2, सदरहून शाळेस मान्यता दिलेल्या मूळ ठिकाणी सुरू आहे याचा पुरावा सादर करणे तसेच सदर शाळेचे स्थलांतर झालेले नसून त्यासंबंधी शासन मान्यतेचे आदेश सादर करावे। नंबर 3, सदर शाळेची सन 2024-25 ची संच मान्यता सादर करावी। नंबर 4, सदरहून शाळेच्या अनुदानास पात्र करण्यात आलेल्या वर्ग तुकड्या शाखा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर सुरू नाहीत याची माहिती सादर करावी। नंबर 5, सदरहून शाळेतील अनुदान पत्र शिक्षकांनी कर्मचाऱ्यांची आधार कार्डसह वैयक्तिक मान्यता झालेली असून त्याबाबतचे आदेश सरळ प्रणालीत भरण्यात आलेली माहिती सादर करावी। नंबर 6, सदरहून शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत अद्ययावत बिंदू नामावली नोंदवही मावक यांनी तपासणी केलेली सादर करावी। नंबर 7, सदर शाळा तुकड्याला यापूर्वी 20%, 40%, 60% अनुदान सुरू असून शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता केल्यानंतर त्या पुढील वाढीव 20% अनुदान देण्यासाठी सर्व अनुदान आदेश सादर करावे। नंबर 8, सदरहून शाळेतील शिक्षक कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट झालेले आहेत नाहीत याचा पुरावा सादर करावा। नंबर 9, सदर शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिकॉग्नायझेशन प्रणालीद्वारे नोंदविण्यात आल्याची प्रत व सदरहून शाळेतील विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदविण्यात आलेली आहे याचा पुरावा सादर करावा। नंबर 10, शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 नुसार शाळांमधील विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याची माहिती पुराव्यासह सादर करावी। नंबर 11, ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला टप्पा अनुदान अनुज्ञेय करण्यात आला आहे। सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पद राजीनामा, बदली, समायोजन, सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले असल्यास अशा पदास टप्पा अनुदान अनुज्ञेय राहणार नाही। या सर्व अभिलेखासह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नागनाथ शिंदे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांनी दिले आहेत। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र आपण डाउनलोड करून घ्यावे। त्याचबरोबर इतर जिल्ह्याचे पत्र निर्गमित झाल्यास आपणास कळवण्यात येईल। त्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब करून ठेवावे ही विनंती।